नमस्कार मंडळी, आपण बघत आहात दप्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड द्वारा संशोधित संकरित कापूस दप्तरी बबन। आणि ही व्हेरायटी जून महिन्यामध्ये जी लागवड केलेली असून आज दिनांक 27/12/2023 ला या शेतावर भेट दिली असता ही व्हेरायटी आजही हिरवी कंच अशी आपल्याला दिसत आहे। तसेच हिचा जो शेंड्यापासून ते बुड्यापर्यंत बोंड पकडण्याचा जो हे आहे हे बघा, खाली पण शेंड्यापासून बुडापर्यंत बोंड पकडलेले आहे आणि शेंड्यावर सुद्धा हिची चाल अजूनही कायम आहे। त्यामुळे ही व्हेरायटी आपल्या शेतकऱ्यांना एकदम चांगलं असं उत्पादन देऊ शकतो। तसंच हे बोंड, ह्याचं बोंड जे आहे खरंच खूप चांगलं दिसत आहे। आता हे शेंड्यावरचं बोंड बघा, जबरदस्त बोंड दिसत आहे आपल्याला आणि या अगोदर हिचा वेचा सुद्धा झालेला आहे आणि शेंड्यावर सुद्धा एक खूप चांगल्या प्रतीचे बोंड याला आलेले आहे। त्यानंतर रोग पाहिजे तसा यावर दिसत नाही, रोगास ही प्रतिकारक आहे आणि चांगल्या प्रकारे हिच्या फळफांद्या सुद्धा चांगल्या आहेत आणि याचं जे झाडाची जे ठेवण आहे, त्या झाडाची ठेवण म्हणजे हे खालून एक किंवा दोन मुख्य फळफांद्या आणि त्यानंतर फळफांद्याचं जे अंतर आहे ते खूप जवळजवळ बघत आहात आपण हे किती जवळ आहे ह्या फळफांद्यापासून आणि असं सतत वरपर्यंत आहे। आणि कुठलंही झाड जर आपण बघितलं तर त्या झाडाची जे ठेवण आहे प्रत्येक ठिकाणी सारखीच दिसत आहे। ह्याचं अंतर खूप मोठं नाही आहे, अंतर जवळपास 4.5 फूट आहे आणि 2 झाडातील 2.5 ते 3 फुटापर्यंत 2 झाडातील अंतर आहे। त्यामुळे ही अंतर चांगलं त्याला लागलेलं असल्यामुळे दाटलेली नसून झाड चांगलं व्यवस्थित वाढलेलं आहे। अशा प्रकारे आपण जर ही व्हेरायटी आपल्या शेतामध्ये जर लावली तर आपल्याला खूप चांगलं उत्पादन मिळू शकतं। कुठलंही झाड बघा, तशा त्यानंतर हे आपण कापूस जो वेचतो तो हे बघा पूर्ण कापूस आलेला आहे हातामध्ये, म्हणजे कापूस वेचायला सुद्धा सोपा आहे। आणि आता हे शेवटचं असल्यामुळे थोडाफार हे कवडी आलेली नाही, पण पूर्वी सगळे बोंड खूप चांगले निघाले होते। कुठलंही बोंड वेचलं तर हे एकदम पटकन हाती येतं आणि पूर्ण येतं, कुठलंही बघा। आणि बोंड जे फुटतंय एकदम व्यवस्थित फुलतंय आणि शेवटपर्यंत हे बोंडच चांगले दिसतात। बोंडाचं वजन सुद्धा चांगलं आहे। मला माझ्या हाताला जर असं वाटतं अंदाजे 5 ग्रॅमच्या वरून हे बोंड असायला पाहिजे, म्हणजे शेवटचं बोंड आहे। त्याच्या अगोदरचे जे बोंड असतील तर ते 6 ग्रॅमच्या वर गेलेले असतील। तर अशा प्रकारे ही व्हेरायटी आहे। त्यानंतर ही जी झाड बघतोय आपण, झाडाची क्वालिटी बघा, खालपासून तर वरपर्यंत कुठल्याही प्रकारे बघितलं तर हे खूप छान आहे। त्यानंतर हे याची ठेवण आणि हे सतत उंच वाढणारं झाड बघा, हे जवळपास 6 फुटापर्यंत गेलेलं आहे आणि कुठल्याही वरती सुद्धा जर याचं बोंड बघितलं तर बोंडाचा आकार कमी दिसत नाही आणि चांगला उंच दिसतोय। त्यामुळं आपल्या शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की ही जी व्हेरायटी आहे दप्तरी बबन, ही व्हेरायटी लावून आपण आपलं उत्पादन चांगलं वाढवू शकता। कारण यावर्षी सगळीकडेच कापसावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसचा अटॅक झालेला आहे आणि सगळीकडे सुद्धा या व्हेरायटी मुळे जिथे तिथे आम्ही ही व्हेरायटी लावलेली आहे तिथे तिथे ह्या व्हेरायटीचा रिस्पॉन्स, परफॉर्मन्स खूप चांगला दिसत आहे। आज सुद्धा आपण बघत आहात की शेंड्यावर सुद्धा तिचा फ्लॅश बघा, आपण जर इथून वर बघितलं इथं आजचा जो फ्लॅश आहे तो किती जबरदस्त दिसत आहे। तर अशी ही व्हेरायटी दप्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड द्वारे संशोधित आपल्या शेतकऱ्याकरता एक प्रकारे वरदानच आहे, कारण की याचं बोंड सुद्धा चांगलं आहे आणि
वेचायला खूप सोपं दिसतंय. फुटण्यास हे जे वेचणीस आणि फुटण्यास खूप चांगलेले असलेलं हे बोंड आपल्याला दिसत आहे. कापसाचं जर आपण हा जो हे बघा, हे बोंड किती छान सुंदर असं फुटलेलं आहे आणि वेचण्याकरिता खरंच हे खूप सोपं आहे. पूर्णपणे कापूस आलेला आहे. त्यानंतर वजनदार दिसत आहे आणि याचा धागा सुद्धा बघितला तर आपल्याला चांगला दिसतोय. लांब प्रकारे याचा धागा निघतोय. त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा याचा भाव चांगला मिळू शकतो. अशा प्रकारे ही व्हेरायटी असून या व्हेरायटीचा आपण पुढील वर्षी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये ह्या व्हेरायटीची ह्या जातीची लागवड करून दप्तरी बबन म्हणून या जातीची लागवड करून भरपूर उत्पादन घ्यावे असं मला वाटतं.